काय होईल जर एक गर्भवती महिला अशा गावात अडकली जिथे शतकानुशतके एक भयानक प्रथा चालू आहे, जिथे मुलींचा जन्म होण्यापूर्वीच बळी दिला जातो आणि आत्मा सुडाच्या आगीत जळत असतो. साक्षीच्या आयुष्यातही घडतं असंच काही. एक अनोळखी ठिकाण, भीषण रहस्य आणि एक शापित परंपरा. ती या भयावह खेळातून वाचू शकेल का, की तीही त्या क्रूर प्रथेची शिकार होईल? सत्य भीतीदायक असतं, पण त्यापासून पळून जाणं अशक्य. तयार रहा एका थरारक आणि अंगावर काटा आणणाऱ्या कथेसाठी. छोरी ही मूव्ही जी 2021मध्ये प्रदर्शित झाली होती. ही मूव्ही 2016च्या मराठी हॉरर थ्रिलर लपाछपी या चित्रपटाची अधिकृत हिंदी रिमेक आहे. दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केले आहे. चला तर मंडळी, जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीची सुरुवात होते जेव्हा आपण एका महिलेला पाहतो, जी एका शेतातून कोणाच्या तरी भीतीने धावत असते. धावताना ती महिला खाली पडते आणि तिच्याजवळ 3 मुलं येतात. ती 3 मुलं तिला चाकू देतात. ती महिला सांगते की ती आपल्या मुलाला मारू शकत नाही, पण तिला स्वतःवर नियंत्रण राहत नाही आणि ती स्वतःच्या पोटात चाकू खुपसते. सीन इथे बदलतो आणि आता आपण साक्षीला पाहतो, जी एक NGO चालवते आणि अनाथ मुलांची काळजी घेते. साक्षी काही महिन्यांची प्रेग्नंट असते आणि आपल्या NGOमध्ये फिरत असते. तेव्हा तिला एक मुलगी दिसते, जिला तिथले मुलं खेळात सामील करत नसतात. साक्षी त्या मुलांना समजावते की कोणतीही मुलगी कोणताही खेळ खेळू शकते. तिच्या सांगण्यावरून ते मुलं त्या मुलीला आपल्या खेळात सामील करतात. थोड्या वेळाने साक्षीचा नवरा हेमंत तिथे येतो. त्याच्यासोबत त्याचा ड्रायव्हर कजला देखील असतो. हेमंत साक्षीशी बोलत असताना अचानक रस्त्यावर काही गाड्या थांबतात. त्या गाड्यांमधील लोक हेमंतकडे रागाने पाहत असतात. हेमंत त्यांना पाहून चिंताग्रस्त होतो. नंतर हेमंत आणि साक्षी घरी जातात. त्या संध्याकाळी कजला साक्षीला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला एक गिफ्ट देतो. हे पाहून साक्षी आणि हेमंत दोघेही आनंदी होतात. मात्र हे थोडं विचित्र वाटतं, कारण एक ड्रायव्हर त्यांना गिफ्ट देत होता. रात्री साक्षी आणि हेमंत झोपलेले असतात. काही वेळाने साक्षीची झोप उघडते आणि तिला मारहाणीच्या आवाजांचा भास होतो. ती घाबरून खाली जाते आणि पाहते की काही लोक हेमंतला जबरदस्त मारहाण करत आहेत. हे लोक चंदेल नावाच्या व्यक्तीचे गुंड असतात, ज्याच्याकडून हेमंतने कर्ज घेतलेले असते. ते हेमंतला 24 तासांची मुदत देतात आणि पैसे न दिल्यास त्याला आणि साक्षीला ठार मारण्याची धमकी देऊन तिकडून निघून जातात. साक्षी या घटनेने खूप घाबरते. तेव्हा हेमंत तिला सांगतो की त्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घेतले होते, पण प्रोडक्ट सप्लायर पैसे घेऊन फरार झाला आहे. साक्षी सुचवते की त्यांनी काही दिवसांसाठी कुठेतरी दूर जावं, ज्यामुळे त्यांना थोडा वेळ मिळेल आणि हा प्रश्न सुटू शकेल. हेमंतलाही त्याच्या होणाऱ्या मुलाच्या भविष्यासाठी योग्य वाटतं. रात्री कजला त्यांच्या घरी येतो आणि त्यांना सुचवतो की ते 300 किलोमीटर दूर असलेल्या एका गावात जाऊ शकतात. त्या गावात मोजकेच 5 घरं आहेत आणि तिथे कोणीही त्यांना त्रास देऊ शकत नाही. कजला सांगतो की त्या गावात त्याचं एक घर आहे आणि दुसरं त्याच्या भावाचं. रस्त्यात जात असताना ते थोडीशी चर्चा करतात आणि पहाटेपर्यंत त्या गावात पोहोचतात. गावात पोहोचल्यानंतर कजला त्यांना पायवाट दाखवतो आणि कार तिथेच ठेवून तो निघून जातो. साक्षी आणि हेमंत उसाच्या शेतातून पुढे जात असतात. हे शेत अगदी एका मोठ्या भुलभुलैयासारखं वाटत असतं. बराच वेळ ते योग्य मार्ग शोधत राहतात, पण त्यांना कोणत्याच दिशेचा अंदाज लागत नाही. पुढे जात असताना साक्षी आणि हेमंत हलकीशी मस्करी करतात आणि एका स्केअरक्रो म्हणजे पाखरांपासून पिकाचं संरक्षण करणाऱ्या बाहुला जवळ जाऊन थांबतात. तो एक चौरस्त्यासारखा वाटत होता. साक्षी गर्भवती असल्याने खूप थकलेली असते, त्यामुळे हेमंत तिला तिथेच थोडा वेळ बसून विश्रांती घ्यायला सांगतो आणि स्वतः पुढे जाऊन घर शोधण्याचं ठरवतो. तो साक्षीला बोलतो की तो लवकरच घर शोधून परत येईल आणि इतकं बोलून तो तिकडून निघून जातो. साक्षी तिथे बसलेली असते आणि अचानक तिला जाणवतं की स्केअरक्रो हल्ल्यासारखा वाटतोय. तिला ते थोडं विचित्र वाटतं, पण ती त्याकडे दुर्लक्ष करते. काही वेळाने तिला झोप लागते. जेव्हा तिची झोप उघडते तेव्हा रात्र झालेली असते. हेमंत अजूनही परत आलेला नसतो, त्यामुळे ती अस्वस्थ होते. तो कुठे राहिला असेल याचा विचार करत ती त्याला शोधायला लागते. भटकत भटकत ती एका घरी पोहोचते आणि तिथे तिला हेमंत सापडतो. आणि हे घर कजल्याचेच असते, जिथे त्याची पत्नी भानुदेवी आधीपासूनच हेमंतच्या जवळ उभी होती आणि ती साक्षीला सांगते की हेमंत तिला शोधायला गेला होता. यावर हेमंतही म्हणतो की तो तिच्यासाठी खूप काळजीत होता. आता भानुदेवी साक्षीचं स्वागत करते आणि आनंदाने तिचे अभिनंदन करते.
भानुदेवी साक्षीला बोलते की ती तिची आणि तिच्या मुलाची चांगल्या प्रकारे काळजी घेईल. तिला साक्षीच्या येण्याचा खूप आनंदही झाला होता. काही वेळानंतर सगळे जेवायला बसतात. साक्षी सर्वांना ताट देऊन स्वतःही जेवायला बसते. तेव्हा भानुदेवी तिला थांबवते आणि बोलते की तिने हेमंतच्या नंतरच जेवायला पाहिजे. जेवण झाल्यावर हेमंत आणि कजला बाहेर बसतात. हेमंत कजल्याच्या शेताची प्रशंसा करतो, कारण कजल्याचे पीक खूप चांगले झाले होते. यावर कजला म्हणतो की हे सगळे वरच्या देवाची कृपा आहे. आता जेवताना साक्षी भानुदेवीला या घराविषयी विचारते. भानुदेवी सांगते की या घरात ती आधी राहायची आणि शेजारच्या खोलीत तिचा दीर राहायचा, पण आता त्याचे निधन झाले आहे. ती सांगते की जर साक्षी आणि हेमंत इथे आले नसते तर तिने हे घर कधीच उघडलं नसतं. जेवण झाल्यावर हेमंत आणि भानुदेवी बाहेर जातात. हेमंत भानुदेवीचे आभार मानतो, कारण ती आणि कजला त्याच्यासाठी आणि साक्षीसाठी इतकी मदत करत होते. यावर भानुदेवी म्हणते की हे तिचं कर्तव्य आहे, कारण हेमंतनेही पूर्वी कजल्याची खूप मदत केली होती. आता भानुदेवी सगळ्यांना दूध प्यायला देते आणि साक्षीला सांगते की ती साक्षी आणि तिच्या मुलाची पूर्ण काळजी घेईल. थोड्या वेळाने भानू आणि कजला आपल्या घरी निघून जातात, तर साक्षी आणि हेमंत झोपायला जातात. तिथे साक्षी हेमंतला सांगते की भानुदेवी थोड्या जुन्या विचारांची आहे, कारण ती मानते की पत्नीने पतीच्या नंतरच जेवायला हवं. यावर हेमंत गमतीने काहीतरी बोलतो. रात्री हेमंत झोपून जातो, तर साक्षी आपल्या मुलाशी बोलत असते. त्याचवेळी तिचं लक्ष भानुदेवीच्या दिराच्या खोलीच्या खिडकीकडे जातं. तिथे कोणाचं तरी तिला स्ट्रॉंग अस्तित्व जाणवतं, मात्र साक्षी त्याकडे दुर्लक्ष करून झोपी जाते. सकाळी साक्षी उठते तेव्हा बाहेर भानुदेवी हेमंतच्या जखमेवर औषध लावत असते आणि साक्षीला सांगते की हेमंतच्या जखमेवर रोज औषध लावत राहा. त्याचवेळी कजला तिथे येतो आणि हेमंतला त्याच्या शेताची सैर घडवायला घेऊन जातो. हेमंत आणि कजला निघून गेल्यावर भानू साक्षीला विचारते की तिला नीट झोप लागली का. यावर साक्षी म्हणते की नवीन ठिकाणी झोपल्यावर असंच वाटतं. त्यावर भानू म्हणते की तिला आता सवय लागेल. मात्र साक्षी तिला सांगते की ते फक्त 1-2 दिवसांसाठीच इथे आहेत आणि हेमंतने हे तिला आधीच सांगितलं असेल. हे ऐकून भानू थोडी विचित्र प्रतिक्रिया देते आणि सांगते की इथल्या बायका आपल्या नवऱ्यांचे नाव घेत नाही. हे ऐकून साक्षीला थोडं वियर्ड वाटतं. यानंतर साक्षी भानूला सांगते की तिलाही शेत पाहायला जायचं आहे. यावर भानू म्हणते की ते नंतर जातील आणि ती आपल्या घरी निघून जाते. थोड्या वेळाने साक्षी भानूच्या दीर योगेश्वरच्या खोलीत जाते. ती खोली जळालेली असते आणि तिथे खूप वाईट वास येत असतो. त्यामुळे साक्षी पटकन बाहेर येते, मात्र त्या खोलीत काहीतरी अदृश्य अस्तित्व जाणवत असते. यानंतर साक्षी शेत पाहायला निघते. वाटेत ती उसाच्या पानाला गाठ बांधते, जेणेकरून तिला परतीचा रस्ता लक्षात राहील. पुढे जाताना तिला एक विहीर दिसते. ती आत डोकावून पाहते. तेव्हाच हेमंत तिला घाबरवतो. त्यामुळे साक्षी रागावते आणि परत घरी जाते. घरी आल्यावर हेमंत सांगतो की पैशांची व्यवस्था झाली आहे आणि त्यासाठी त्याला कजल्यासोबत शहराला जावं लागेल. यावर साक्षीही त्याच्यासोबत जायला तयार होते, पण हेमंत तिला मना करतो आणि सांगतो की तिच्यासाठी सध्या शहराला जाणं योग्य नाही. हे ऐकून साक्षी नाराज होते आणि तिला राग येतो. थोड्या वेळाने साक्षी उदास बसलेली असते. तेव्हा भानू तिच्या जवळ येते आणि तिला म्हणते की तिने असं दुःखी राहू नये, कारण याचा परिणाम तिच्या मुलावर होऊ शकतो. यानंतर भानू साक्षी आणि तिच्या मुलाला एक गोष्ट सांगू लागते. भानू सांगते की एका गावात एक मोठं हिरवंगार झाड होतं, जिथे एक कावडा आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहत होता. एके दिवशी त्या झाडावर एक नागिन आली आणि तिने झाड विषारी करून टाकलं. त्यामुळे संपूर्ण झाड कोरडं पडायला लागलं आणि ती नागिन कावड्याची अंडे खाऊ लागली. जेव्हा जेव्हा कावडा अंडे देई तेव्हा नागिन ते गिळून टाकत असे. त्यामुळे कावडा खूप दुःखी राहू लागला. एक दिवस त्या झाडावर एक चिमणी आपल्या कुटुंबासोबत आली. मग कावड्याने एक युक्ती शोधली. त्याने आपले अंडे चिमणीच्या घरट्यात ठेवले आणि चिमणीचे अंडे स्वतःच्या घरट्यात आणले. नेहमीप्रमाणे नागिन आली आणि कावड्याची अंडी खाल्ली, मात्र त्यावेळी खाल्लेली अंडी चिमणीची होती. त्यामुळे कावड्याचं मूल वाचलं. यानंतर कावड्याने आपलं आयुष्य आनंदात घालवलं. ही गोष्ट सांगताना भानू भावूक होते आणि साक्षीही इमोशनल होते. मग भानू साक्षीचं मन हलकं करण्यासाठी तिचे केस विंचरते, तिच्या हातावर टिकली लावते आणि तिच्यासोबत वेळ घालवते. त्यामुळे साक्षीला खूप बरं वाटतं आणि ती आनंदी होते. रात्री भानू आपल्या घरी जाणार असते तेव्हा साक्षी तिला सांगते की तिला भानू तिच्यासारखीच वाटते, कारण ती तिची खूप काळजी घेत आहे. हे ऐकून भानूला खूप आनंद होतो. यानंतर साक्षी आपल्या खोलीत जाते. तेव्हा जवळच उभा असलेला एक मुलगा आत येतो
आणि थोडा डोकावून लगेचच पडून जातो. मात्र साक्षीला तो दिसत नाही. तो मुलगा पूर्ण सीनमध्ये उपस्थित असतो, पण कोणाचंही लक्ष त्याच्याकडे जात नाही. साक्षी हेमंतला सांगते की तिला भानूसोबत वेळ घालवायला आवडतं आणि आता ती काही दिवस हेमंतशिवाय तिथे राहणार आहे. हे ऐकून हेमंत खूप आनंदी होतो. नेक्स्ट मॉर्निंग साक्षीला जेव्हा जाग येते तोपर्यंत हेमंत शहराला निघून गेलेला असतो. साक्षी बाहेर येते तेव्हा तिला घराच्या बाहेर एक बाई बसलेली दिसते. ती तीच बाई असते जिला आपण चित्रपटाच्या सुरुवातीला पाहिलं होतं, जिने स्वतःचं पोट चिरलं होतं. साक्षी तिच्या पोटावर मोठ्या जखमेचा निशाण पाहते. तेवढ्यात भानू तिथे येते आणि त्या बाईवर रागवते. तिला ओरडते आणि साक्षीला घरात घेऊन जाते. घरात गेल्यावर भानू साक्षीला सांगते की ती बाई म्हणजे भानूचा मुलगा राजवीरची पत्नी आहे, राणी, म्हणजेच भानूची सून आहे. भानू राणीबद्दल सांगते की जेव्हा राणी गर्भवती होती तेव्हा राजवीर खूप आनंदी होता आणि भानूही. भानू रात्रंदिवस राणीची काळजी घेत होती. तिने राणीला शेतात जाण्यास मनाई केली होती, पण तरीही राणी शेतात गेली. एक दिवशी ती तिथे पडली आणि तिचा गर्भपात झाला. त्यामुळे तिच्या पोटाला चिरावं लागलं आणि त्या जखमेचा मोठा व्रण आजही तिच्या पोटावर आहे. पण आपण चित्रपटाच्या सुरुवातीला काही वेगळंच पाहिलं होतं. बाळाच्या मृत्यूनंतर राणी मोठ्या धक्क्यात गेली आणि त्यानंतर ती कधीच बोलली नाही. राजवीर शहरात गेला आणि तो पुन्हा कधीही परतला नाही. हे ऐकून साक्षीला खूप वाईट वाटतं. ती भानूला सांगते की साक्षी आणि हेमंतचे होणारे बाळ म्हणजे भानूचेच आहे. हे ऐकून भानूलाही खूप आनंद होतो. तेवढ्यात राणी तिथं लाकडं ठेवायला येते. भानू तिला पुन्हा रागवते आणि तिला वाईट वागणूक देते. रात्री भानू आपल्या घरी जाण्यास निघते आणि साक्षीला सांगते की ती लवकरच घरकाम आटपून परत येईल. त्या रात्री भानू साक्षीसोबतच राहणार असते. भानू तिथून निघून जाते आणि तिच्या गेल्यानंतर अचानक एक लहान मुलगा घराच्या बाहेर असलेली चेन हलवतो. साक्षी त्याला त्याचे नाव विचारते. तेवढ्यात दुसरा मुलगा घराच्या दुसऱ्या बाजूची चेन हलवू लागतो. आता तिथे 3 मुले असतात जे घरभर धावत खेळायला लागतात. हे पाहून साक्षी आनंदित होते आणि तीही त्यांच्या मागे जाऊ लागते. ती मुले लपायला लागतात आणि साक्षीला वाटते की ते तिच्याशी खेळत आहे. त्यामुळे तीही आनंदाने त्यांच्यासोबत खेळायला लागते आणि त्यांच्या मागे धावते. ती मुले धावत घराच्या मागील बाजूस जातात आणि साक्षीही त्यांच्या मागे निघते. तेवढ्यात अचानक भानुदेवी तिथे येते आणि साक्षीला घराच्या आत घेऊन जाते. भानू साक्षीला विचारते की ती मागे का गेली होती. साक्षी तिला त्या मुलांबद्दल सांगते. ते ऐकताच भानू अस्वस्थ होते आणि तिला सांगते की तिने त्या मुलांपासून लांब राहायला हवं, कारण ते मुलं खूप वाईट आहेत. हे ऐकून साक्षीला खूप विचित्र वाटतं. मुलांपासून लांब राहण्याचा काय अर्थ. ती भानूला सांगते की ती त्यांच्यापासून दूर राहणार नाही. यावर भानू तिला सांगते की राणीनेही तिचे ऐकलं नव्हतं आणि आता साक्षीने तिची मनमानी करू नये. भानूच्या या गोष्टी साक्षीला खूप अजब वाटतात. त्या दोघी रात्री झोपतात. मग मध्यरात्री साक्षीची झोप अचानक उघडते आणि तिला भानू तिच्या बेडच्या बाजूला बसलेली दिसते. ती थोडीशी तणावात असते. साक्षी भानूला विचारते की ती तिथे का बसलेली आहे. भानू उत्तर देते की तिला झोप लागत नाही. पुढच्या दिवशी पुन्हा साक्षीला तेच मुलं दिसतात. ती मागच्या खोलीत जाते जिथे ती मुलं लपाछपी खेळत असतात. ती सतत लपतात आणि पडतात. त्या खोलीत तिला एक रेडिओ सापडतो ज्यामध्ये एका स्त्रीचे अंगाई गीत चालू असते. त्या अंगाई गीतचे शब्द असे असतात, छोटी लपाछपी खेळायला आली आहेस का. त्या टेपमध्ये एका बाईचा आवाज आणि काही मुलांचे हसण्याचे आणि खेळण्याचे आवाजही येत असतात. साक्षी त्या खोलीत जाताच तिच्या मागे एक स्त्री उभी असते. ती खोलीतून बाहेर येते तेव्हा ती स्त्री एका मुलासोबत तिथे उभी असते. साक्षीला ती मुलं खूप आवडतात आणि ती रेडिओ घेऊन निघते. तेवढ्यात भानू येते आणि तिला पुन्हा सांगते की तिने त्या मुलांपासून लांब राहायला हवं. यावर साक्षी म्हणते की ती लांब राहणार नाही, कारण ती फक्त मुलंच आहेत. यावर भानू आणि साक्षीमध्ये राणीवरून वाद होतो. भानू राणीबद्दल खूप वाईट बोलते. ती म्हणते की राणी हा फक्त एक भार आहे, पण साक्षी राणीला भार न मानता फक्त एक सामान्य स्त्री मानते. हे ऐकून भानू संतापते आणि ती टेप रेकॉर्डर फेकून देते. भानू साक्षीला सांगते की तिच्या नवऱ्याला हेमंतला एक मुलगा हवा आहे, पण साक्षीच्या पोटात मुलगी आहे आणि भानूला हे आधीच माहीत आहे. हे ऐकून साक्षी म्हणते की ती हेमंतला चांगलीच ओळखते आणि तो अशा संकुचित विचारांचा माणूस नाही. त्या रात्री हेमंत घरी परत येतो आणि सांगतो की पैशांची व्यवस्था झाली आहे. तो खूप आनंदी असतो, पण साक्षी हेमंतला सांगते की त्यांना इथून निघून जावं लागेल, कारण भानू त्यांच्या बाळाला घेऊ इच्छिते. साक्षी खूप घाबरलेली आणि अस्वस्थ असते. हेमंत तिला शांत करतो आणि
आणि तिथून निघण्यास तयार होतो. ते दोघे रात्रीच निघायला लागतात. पण तेवढ्यात कजला हेमंतवर हल्ला करतो आणि भानू साक्षीला बेशुद्ध करते. सकाळी साक्षीला हळूहळू शुद्ध येऊ लागते आणि ती पाहते की भानू तिला एका तांत्रिकाकडे घेऊन गेली आहे. तो तांत्रिक तिथे काही विधी करत असतो, पण साक्षी पुन्हा बेशुद्ध होते. पुढच्या दिवशी भानू साक्षीला तिच्या खोलीत परत आणते आणि तिचे हातपाय बांधून टाकते. आता भानू तिला संपूर्ण सत्य सांगू लागते आणि फ्लॅशबॅकमध्ये तिची कहाणी दिसते. भानूला 4 मुलं होती. एक मोठा मुलगा राजवीर आणि 3 लहान मुलं. भानूच्या दीर योगेश्वरचा विवाह सुनेरी नावाच्या एका स्त्रीसोबत झाला होता. भानूला वाटत होतं ही एक दृष्ट स्त्री आहे. सुनेरी लग्नानंतर भानूच्या 3 मुलांसोबत जास्त वेळ घालू लागली. ती त्यांना चुकीच्या गोष्टी शिकवत होती. भानूच्या मुलांवर हळूहळू तिचा प्रभाव पडू लागला आणि ते तिच्या जवळच राहू लागले. भानूपासून लांब जाऊ लागले. बराच काळ गेला आणि नंतर सुनेरी गर्भवती झाली. एक दिवस भानूने तिला अडवले आणि योगेश्वरनेही तिला समजावले, पण सुनेरीने योगेश्वरचाच खून केला. भानू आपल्या 3 मुलांना घेऊन विहिरीत उडी मारते आणि आत्महत्या करते. काही काळानंतर राजवीरचे लग्न होते आणि सगळे आनंदित असतात. पण नंतर विचित्र गोष्टी घडायला लागतात. सुनेरीच्या मृत्यूनंतर तिचा आत्मा त्या घराला त्रास देऊ लागतो. तिनेच राणीच्या बाळाचा जीव घेतला. म्हणजेच गर्भावस्थेच्या 8व्या महिन्यात राणीला तिचे दर्शन होऊ लागले आणि अखेरीस तिच्या बाळाचा मृत्यू झाला. वंश पुढे चालू राहावा म्हणून राजवीरचे दुसऱ्यांदा लग्न लावण्यात आले होते, पण त्याची दुसरी पत्नी आणि तिचे बाळ देखील मारल्या गेले. तिसऱ्या पत्नीबाबतही हेच घडले. अखेर त्यांनी आपल्या वंशाला वाचवण्यासाठी एक उपाय शोधला. राजवीरला शहरात पाठवण्यात आले. शहरात त्याचे लग्न झाले आणि त्याची पत्नी आता गर्भवती आहे. तिचाही 8वा महिना सुरू झाला आहे आणि त्याचवेळी साक्षीचाही 8वा महिना सुरू आहे. तांत्रिकाने भानूला सांगितले होते, जेव्हा कुठलीही गर्भवती स्त्री आपल्या 8व्या महिन्यात या घरात 3 दिवस काढेल आणि सुनेरीच्या प्रभावातून वाचेल, तेव्हाच भानूच्या कुटुंबावरचा श्राप नष्ट होईल. भानू साक्षीला सांगते की तिला तिथे 3 दिवस राहावे लागेल आणि जर ती राहिली तर राजवीरच्या बाळाचा जीव वाचेल. हे सांगून भानू साक्षीला एकटी टाकून निघून जाते. यानंतर त्या खोलीत सुनेरीचा दृष्ट आत्मा येतो आणि तो साक्षीच्या पोटावर हात ठेवतो. सकाळी साक्षी जागी होते आणि आपले हातपाय मोकळे करून पोटाकडे पाहते. तिच्या पोटावर जळालेल्या हाताचा एक ठसा उमटलेला असतो. ती हेमंतला शोधू लागते आणि मागच्या खोलीपर्यंत जाते. तिथे आपोआप रेडिओ वाजू लागतो आणि त्यावर अंगाई गीत वाजायला लागतं. त्यामुळे साक्षी खूप घाबरते. साक्षी आपल्या खोलीत जाते, जिथे तिला तेच 3 मुलं दिसतात. ती मुलं तिला सांगतात की तिच्या पोटात एक छोटी मुलगी आहे आणि ते तिला घेऊन जाणार आहेत, पण ते मुलं सगळं काही ठीक करतील. तेवढ्या साक्षीला सुनहरीचा आवाज ऐकू येतो आणि ते घाबरते. ते मुलंही अचानक गायब होतात. आता साक्षीला सर्वत्र सुनहरी आणि ती 3 मुलं दिसू लागतात, जे लपाछपी खेळत असतात. खेळता खेळता ते विहिरीत उडी घेतात आणि साक्षी घाबरून जाते. तिला भानूने सांगितलेली गोष्ट आठवते. या घरात 3 दिवस जे काही दिसेल ते फक्त एक भ्रम असेल. त्यामुळे साक्षी स्वतःला सावरते आणि ठरवते की हे सर्व फक्त एक आभास आहे. तरी देखील ती आतापर्यंत खूपच घाबरलेली असते आणि घरातून पडून जाण्याचा प्रयत्न करते, पण ती शेतात भटकत राहते आणि खूप वेळ चालल्यानंतरही बाहेर पडू शकत नाही. आतापर्यंत रात्र होते, त्यामुळे साक्षी पुन्हा घरी परतण्याचा विचार करते. परत जात असताना तिला भानू, कजला आणि राजवीर यांचे आवाज ऐकू येतात, जे तिला शोधत असतात. साक्षी तिथून लपण्यासाठी घरात जाऊन सुनेरीच्या खोलीत शिरते. तिथे तिच्या समोर गर्भवती सुनेरी उभी असते. राजवीर, भानू आणि कजला खोलीत येतात आणि ते साक्षीवर इंधन टाकून तिला जाळून टाकतात. पण हे फक्त साक्षीचं भ्रम असते. सुनेरी तिला अधिक घाबरवते, त्यामुळे साक्षी तिकडून बाहेर पडते. बाहेर पडण्यासाठी साक्षी आपल्या दुपट्ट्यावर त्या ठिकाणाचा आणि मार्गांचा नकाशा काढू लागते, पण ती पुन्हा पुन्हा तिथेच परत येते आणि तिचा हा उपाय पूर्णपणे अपयशी ठरतो. ती खूप अस्वस्थ होते आणि मानसिकरित्या खचते. आता हे स्पष्ट होतं की हे घर शेतीच्या अगदी मधोमध होते आणि त्या शेताच्या बाहेर जाणारा कोणताही रस्ता दूरदूरपर्यंत दिसत नव्हता. नेक्स्ट मॉर्निंग साक्षीची झोप उघडते. ती शेतातच झोपलेली होती. तिला प्रचंड भूक लागलेली असते आणि तिला चिंता वाटते की याचा परिणाम तिच्या बाळावर होऊ शकतो. ती घरात जाऊन काहीतरी खाण्यासाठी शोधू लागते, पण तिला काहीच सापडत नाही. फक्त काही दाणे सापडतात आणि ती बिचारी तेच खाऊ लागते. हा प्रसंग खूप भावनिक होता. एक गर्भवती स्त्री जी भुकेली असते आणि तिला काहीही खाण्यास मिळत नाही. पण भानूने तर वचन दिलं होतं
की ती साक्षीची आणि तिच्या बाळाची काळजी घेईल. थोड्याच वेळात साक्षीला तेच मुलं आणि सुनेहरी पुन्हा खेळताना दिसतात. ती पाहते की मुलं आणि सुनेहरी बसलेले आहेत. सुनेहरी गरोदर होती आणि ती मुलांना सांगत होती की तिच्या पोटात एक छोटी मुलगी आहे, त्यामुळे ती खूप आनंदी आहे. ती मुलंही आनंदित होतात. तेवढ्यात भानुदेवी तिथे येते आणि मुलगी असल्याच्या नावावर सुनेरीला खूप अपमानित करते. ती योगेश्वरला सांगते की सुनेरीला शिक्षा द्यायला हवी. योगेश्वर सुनेरीला मारहाण करायला लागतो. तेव्हा ते 3 मुलं तिथे येतात आणि सुनेरीला स्वतःचं रक्षण करण्यासाठी चाकू देतात. सुनेरी रडत रडत विनवते की योगेश्वरने तिच्या मुलीला सोडून द्यावं. हे ऐकून योगेश्वर अधिकच संतापतो आणि सुनेरीला अजूनच मारू लागतो. पण यावेळी ती मुलं त्याला रोखण्यासाठी त्याचे पाय धरतात. त्यामुळे तो खाली कोसळतो आणि चुकून सुनेरीच्या हातातील चाकू त्याला लागतो. त्यामुळे योगेश्वरचा जागीच मृत्यू होतो. भानुदेवी तिथे येते आणि योगेश्वरच्या मृत्यूसाठी सुनेहरीला जबाबदार ठरवते. पण सुनेहरी रडत सांगते की तिने काहीही केलेलं नाही. हा केवळ एक अपघात होता. इतक्यात राणी आणि राजवीरच्या इतर पत्नीही तिथे प्रकट होतात. सुनेहरी त्यांना चाकू देते आणि अचानक स्वतःच्या पोटावर वार करून आत्महत्या करते. साक्षी हे सर्व पाहून घाबरते आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हाच तिला शेजारच्या खोलीत जळणारी आग दिसते. साक्षी स्वतःशीच बोलू लागते की सुनेहरी निर्दोष होती. ती त्या खोलीत जाते, पण तिथे तिला कोणीच दिसत नाही. अचानक तिच्या पोटात जळजळ होऊ लागते. त्यामुळे ती प्रचंड वेदनेत खाली कोसळते. काही वेळाने तिला शुद्ध येते. तेव्हा ती पाहते की तिच्या बाजूला जळलेली सुनेहरी पडलेली आहे आणि तिची छोटी मुलगीही तिथे आहे. ती 3 मुलेही तिथेच बसलेली असतात आणि ते सांगतात की ते तिच्या मुलीची काळजी घेतील. पुन्हा एकदा साक्षीला चक्कर येते आणि जेव्हा तिला भान येते तेव्हा तिथे कोणीच नसतं. तिचे पोट जळालेले असते आणि ती आता गरोदरही नसते. साक्षी घाबरते आणि बाहेर धावत जाते. ती थेट त्या विहिरीजवळ पोहोचते जिथे कजला सांगत असतो की वंश केवळ मुलांमुळे पुढे जातो. राजवीर साक्षीच्या बाळाला उचलतो आणि थेट विहिरीत फेकून देतो. भानू आणि कजला सांगतात की हीच त्यांची जुनी प्रथा आहे, त्यामुळे त्यांना चांगलं पीक येतं. हे पाहून साक्षी प्रचंड घाबरते. ती पाहते की ते तिघंही हसत हसत तिकडून निघून जात आहेत. साक्षी भीतीने विहिरीत डोकावते आणि तिला आत खूप सारी लहान मुलींची प्रेते दिसतात. या प्रथेच्या नावाखाली जन्मताच त्या मुलींना तिथे फेकून दिलं गेलं होतं. हे पाहून साक्षी जोरजोराने रडू लागते. मात्र हे सर्व वास्तव नसतं, तर सुनेहरीने तिला भूतकाळातील खरी घटना दाखवली होती. साक्षी खूप भावनिक होते आणि पुढे निघते. तेव्हा तिला एक टेप रेकॉर्डर सापडतो ज्यावर तीच अंगाई गीत चालू असतं. ती शेतात जाते आणि तिथे तिला ते 3 मुलं दिसतात. त्याचवेळी सुनेहरी देखील प्रकट होते. ती साक्षीला चाकू देते आणि आता साक्षी तिच्या जळालेल्या भयानक रूपाकडे पाहू शकते. साक्षी जोरजोराने ओरडत रडू लागते. तिने चाकू उचलला आणि इच्छेविरुद्ध स्वतःच्या पोटाला कापू लागते. ती रडत सुनेहरीला विनवते की तिला आणि तिच्या मुलीला सोडून द्यावं. तेव्हाच दृश्य बदलतं आणि साक्षी पुन्हा घरात दिसते. भानू तिच्या जवळ येतो आणि आनंदी होत सांगतो की साक्षी आणि तिचं मूल दोघंही वाचले आहेत. म्हणजेच भानूची सून आता सुरक्षित आहे. हेमंत आणि कजला देखील तिथे येतात. हेमंत साक्षीला सांगतो की त्यांना इकडून निघून जावं लागेल, कारण हे लोक खूपच धोकादायक आहे. पण आता साक्षी ठरवते की इथल्या सगळ्यांचेच खरे चेहरे ती उघड करूनच जाईल. इथे खरी कहाणी उलगडते. साक्षी सगळ्यांसमोर संपूर्ण सत्य उघडते आणि त्यासोबतच फ्लॅशबॅकही दिसतो. सुनेहरी प्रेग्नंट असते आणि तिला मुलगी होणार असते. तिने भानूच्या 3 मुलांना ही गोष्ट सांगितली, पण भानूला हे अजिबात आवडले नाही. त्यामुळे तिने योगेश्वरला सुनेहरीला मारण्यास सांगितले. पण योगेश्वरच्या मारहाणीत चुकून त्याचा स्वतःचा मृत्यू झाला होता. यानंतर सुनेहरी 8व्या महिन्यात गरोदर असताना भानू, कजला आणि राजवीरने तिला जिवंत जाळून टाकले. सुनेहरी जळत असतानाच तिने एका मुलीला जन्म दिला. पण या क्रूर लोकांनी चांगल्या पिकाच्या प्रथेच्या नावाखाली त्या बाळालाही विहिरीत फेकून दिले. सुनेहरी आपल्या बाळासाठी विहिरीत उडी मारते. तिच्या होणाऱ्या बहिणीला वाचवण्यासाठी निरागस 3 मुलेही तिच्या मागे विहिरीत उडी घेतात. याचा अर्थ असा की भानुदेवीने सांगितलेली कथा पूर्णतः खोटी होती. प्रत्यक्षात हे सगळे भयावह प्रकार घडले होते. कजला आणि भानू हे सगळं चुकीचं असल्याचं सांगतात. पण साक्षी हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी पाहते आणि सुनेहरीचा त्रास अनुभवते. त्यामुळे ती ठामपणे त्यांना विरोध करते आणि त्यांना खोटं ठरवते. सुनेहरीच्या मृत्यूनंतर राजवीरचे दुसऱ्यांदा लग्न होते. पण सुनेहरीच्या आत्म्याने भानू आणि कजलाच्या वंशाचा नाश करण्यासाठी त्यांच्या घरातील सर्व मुलांना मारले. भानू साक्षीला सांगते की तिच्या सुनेला सुनेहरीनेच मारले.
पण साक्षी हेही खोटं असल्याचं सांगते. सत्य हे होतं की भानू आणि कजल्याच्या सांगण्यावरून राजवीरनेच त्या बायकांना मारलं होतं. कारण आता त्या कोणत्याच कामाच्या नव्हत्या. त्या मूल जन्माला घालू शकत नव्हत्या आणि जिवंत राहिल्यास भानू आणि कजल्याचे गुपित उघड झाले असते. याचंही एक फ्लॅशबॅक दृश्य दिसतं जिथे राणी वाचली होती. कारण ती आधीच मोठ्या धक्क्यात होती आणि बोलणं तिनं थांबवलं होतं. त्यामुळे सुनेरीने फक्त तिची कहाणी सांगितली होती. तिने कोणालाच मारलं नव्हतं. फ्लॅशबॅकमध्ये आपण पाहतो की साक्षीने सुनेरीला विनंती केली होती की तिला सोडून द्यावं आणि साक्षीला तिच्या वेदना पूर्णपणे कळाल्या होत्या. त्यामुळे सुनेरीने साक्षीला काहीही इजा केली नाही. आता अखेरचा मोठा खुलासा होतो. हेमंत हा कुणी वेगळा नसून भानुदेवी आणि कजलाचा मुलगा राजवीरच आहे. त्याने शहरात जाऊन साक्षीला फसवलं आणि तिच्याशी लग्न केलं. त्याचा अर्थ असा की भानुदेवी ज्या मुलाबद्दल आणि सुनेबद्दल बोलत होते ते राजवीर आणि साक्षीच होते. तिने एका तांत्रिकाच्या मदतीने एक विधी केला होता. जर तिची गरोदर सून ठराविक दिवस टिकली तर तिचे मूल वाचेल आणि त्यांच्या घरावरचा शाप संपेल. आणि तिचे आणखी 2 उद्देश होते. पहिला, आपला वंश पुढे वाढवणे. जर मुलगा झाला तर ती त्याला स्वीकारणारच होती. आणि नंबर 2, पण जर मुलगी झाली असती तर तिला बलिदान करून चांगल्या पिकासाठी आवश्यक असलेली प्रथा म्हणून हे दुष्ट कर्म केले जाणार होते. साक्षी तिथून बाहेर जाण्यास सुरुवात करते कारण तिला हे सत्य सर्वांसमोर आणायचे असते. पण हेमंत उर्फ राजवीर तिला मारण्यासाठी तिच्या मागे धावतो. तेवढ्या सुनेरी प्रकट होते आणि ती सर्वांचा खात्मा करते. साक्षी पुढे जात असताना तिला रस्त्याच्या एका चौकटीवर ते 3 मुलं दिसतात जे तिला योग्य रस्ता दाखवतात. साक्षी शेतातून बाहेर पडते आणि त्याच वेळी राणीही तिच्यासोबत येते. दोघीही या नरकातून सुटतात आणि सत्य सर्वांसमोर उघड करतात. आणि यासोबतच हा चित्रपट इथे संपतो. ही केवळ एक हॉरर स्टोरी नाही तर समाजाच्या अशा क्रूर प्रथा आणि अंधश्रद्धांवरही प्रकाश टाकते जिथे स्त्रीत्वाला गुन्हा मानला जाते. सुनेरीचा त्रास, बळी जाणाऱ्या निष्पाप जीवांची हकीकत आणि साक्षीने उलगडलेले सत्य हे दर्शवते की अन्याय कितीही मोठा असला तरी सत्य नेहमी उघड होतेच. स्त्री जन्माला अभिशाप नव्हे तर सन्मानाने स्वीकारले पाहिजे. ही कथा केवळ एक भयकथा नाही तर समाजासाठी आरसा आहे आणि अशा प्रथांचा अंत करायला हवा. तर मंडळी, या चित्रपटाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया लवकरच एका नवीन चित्रपटासोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.